कोल्हापूर जिल्ह्यातल्या गेल्या काही महिन्यात अंधश्रद्धेच्या एकाहून एक धक्कादायक घटना समोर आल्या। करणी, भानामती, अघोरी विधी यामुळे सामान्य लोक आधीच भयभीत आहेत आणि त्यात आता भोंदूगिरीचा कहर पाहायला मिळालाय। चुटकी वाजवून आणि मंत्रोच्चार करून भूतबाधा करणी करणाऱ्या तांत्रिक मांत्रिकांचे व्हिडिओ समोर आलेत। नेमका काय आहे हा सगळा प्रकार बघूयात। कोल्हापुरात आता भोंदूबाबांचा कहर। चुटकी वाजवून भूत पळवणारा बाबा व्हायरल। कोल्हापूरला भोंदूगिरीनं झपाटलं। हाच तो त्रिशूळधारी भोंदूबाबा। अंगात टी शर्ट, जीन्स, डोक्याला भगवं मुंडास, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि हातात त्रिशूळ। एका पायाच्या बोटावर उभं राहून अंगात संचारल्यासारखं करणारा हा बाबा तोंडात मंत्रोच्चार आणि आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांचा जय महाकालचा जप। कुणाके तरी अंगात आलेलं भूत उतरवण्यासाठी सुरू असलेला हा अघोरी उपाय। आता हा दुसरा व्हिडिओ। एका महिलेला जमिनीवर झोपवलं, तिच्या शरीराभोवती दिवे लावून मंत्रांचं पठण केलं जातं। आणि आता हा तिसरा व्हिडिओ। हाताकी चुटकी वाजवून मंत्रोच्चार करून भूत पिशाच्च पळवण्याचा दावा करणारा हा मांत्रिक। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरला असं अघोरी मांत्रिक तांत्रिकांनी अक्षरशः झपाटून टाकलंय। करणी, भानामतीचे, जादूटोण्याचे प्रकार कोल्हापूरकरांनी अनुभवले। आता त्यात भोंदूबाबांची एंट्री झाली आहे। लोकांच्या भाबडेपणाचा फायदा घेऊन त्यांना तंत्रमंत्रात अडकवण्याचा नवा धंदा या भोंदूंनी सुरू केला। कोल्हापूरमध्ये आज पुन्हा एका मांत्रिकाने अघोरी प्रकार केलेल्याचे व्हिडिओ जे आहेत हे व्हायरल झाले आहेत। हा व्हिडिओ जो आहे हा टिंबर मार्केटमध्ये असल्याचे समजते। गेले 2 महिने झाले 8 ते 10 ठिकाणी अशी मांत्रिकांनी वेगळे अघोरी कृत्य केल्याचे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झालेले आहेत। शाहू महाराजांचं जे पुरोगामी कोल्हापूर आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन भारतीय राज्यघटनेने सांगितलेला आहे। कोल्हापूरची जनता जी आहे ही बहुजन समाजाची आपला पुरोगामी विचार जपताना दिसत असताना जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं मांत्रिक हाताशी धरून काही एक नेटवर्क काम करतंय का याचा एक तपास झाला पाहिजे। हा भोंदूबाबा कोल्हापुरातल्या टिंबर मार्केट या ठिकाणचा असल्याची माहिती मिळते। धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा असताना सुद्धा अशा भोंदूबाबांचा पेव फुटलेलं पाहायला मिळतंय। पण अशा भोंदूबाबांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी कुणीही पुढे येत नसल्यानं पोलिसांची ही कारवाई करताना पंचायत होतीये। एक भोंदूबाबा चुटकी वाजवून भीती घालून वेगवेगळ्या प्रकारची भूतबाधा करतो अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। तो व्हिडिओ जो आहे तो टिंबर मार्केट परिसरातला आहे अशी प्राथमिक माहिती मिळते, परंतु अद्यापर्यंत पोलीस स्टेशनला अशी कुठलीही तक्रार प्राप्त नाही आहे। आम्ही सर्व जनतेला अपील करतो की असा कुठला भोंदूबाबा जो व्हिडिओ दिसतो त्यांनी कोणाला फसवलं असेल किंवा धमकी देऊन पैसे वगैरे उकळले असतील, कृपया पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत। तो भोंदूबाबा सध्या परिसरात नाही आहे। आम्ही त्याच्या व्हिडिओवरनं त्या इसमाचा आम्ही शोध पण घेत आहोत। अगदी लहान मुलं आणि महिला सुद्धा या भोंदूबाबांच्या आहारी गेल्याचं चित्र दिसतंय। गेल्या काही दिवसात अशा धक्कादायक घटनांचा सपाटा कोल्हापुरात सुरू आहे। शिरोळ उदगावमध्ये स्मशानभूमीत नग्न होऊन झालेली पूजा, पंचगंगा नदी घाटावर महिलेच्या अंगातील भूत काढण्यासाठी सुरू असलेला विधी,
शिक्षण संस्थेच्या चेअरमन, संचालक आणि प्राचार्यांवर स्मशानभूमीत भानामती आणि करणीचा प्रकार. बुदरगडच्या आकुर्डी महालवाडी इथं मुलींना वश करण्यासाठी बाभळीच्या झाडावर काही मुलींचे फोटो दाभडानं टोचले. हातकणंगलेमध्ये मौजे वडगाव इथं लाल रंगीत दोऱ्यात गुंडाळलेली बाहुली, त्यावर गुलाल टाकून गावातील 108 महिला आणि पुरुषांची नावं कागदावर लिहून भानामतीचा प्रकार. पन्हाळामध्ये भोंदूबाबाकडून घरात खड्डा खोदून अघोरी पूजा करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार. शिंगणापूर इथं प्रेम मिळवायला फोडलेल्या नारळावर मुलीचा फोटो आणि करणीचा प्रकार. गुप्तधनासाठी राधानगरी तालुक्यातल्या कौलव गावात घरात 5 फूट खोल खड्डा खोदल्याची घटना. हातकणंगले तालुक्यातल्या तळंदगे इथल्या सरपंचावर करणीचा प्रकार. अशा एकाहून एक धक्कादायक घटना कोल्हापुरात घडल्या. एकीकडे पुरोगामी जिल्हा अशी कोल्हापूरची ओळख, तर दुसरीकडे भोंदूबाबांचा सुळसुळाट. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या भोंदूबाबांवर कारवाई झाली नाही तर भविष्यात आणखी धक्कादायक घटना पाहायला मिळतील यात काहीच शंका नाही. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.